शत्रूला सुद्धा खोटं बोलत नाहीत। आपल्या गुरुची सुद्धा निष्ठा धर्मराजावरती होती। महाभारती युद्धामध्ये अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा मेला। अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता आणि द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा होता। देवानी ही योजना केली होती, पण द्रोणाचार्याचा कोणावरही विश्वास बसला नाही। सरळ आपला रथ काढला धर्मराजाकडे, धर्माला जाऊन विचारलं, धर्मा खरं काय, अश्वत्थामा माझा मुलगा मेलाय का अश्वत्थामा नावाचा हत्ती मेलाय? आणि देवानं सांगितलं होतं धर्माला, धर्मा लय सज्जनपणा दाखवू नकोस रणांगणावर, अंगलोट येईल, शत्रूची तलवारीची धार तुमच्या कंठावर टांगते, कधी बसल, भरवसा नाही। जरा थोडस समजदारपणा। धर्मानं सांगितलं माझं व्रत आहे, ते व्रत घरी रणांगणावर नाही। धर्मराजाला कृष्ण भगवंतानं सांगितलं अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा, एवढं बोला फक्त। आणि धर्मराजे द्रोणाचार्याने विचारल्यानंतर सांगू लागले अश्वत्थामा हतः, एवढं वाक्य मुखातून बाहेर पडलं। देवाने योजना केली, भीमाला बाकीच्यांना सांगितलं होतं नगारे ढोल तासे असे दणकीदागणी, पुढचं वाक्यच द्रोणाचार्याच्या कानावर जाता का म्हणे नरोवा कुंजरोवा, अश्वत्थामा हतः, एवढं वाक्य कानावर जाऊ दिलं। त्यावेळेस धर्मराजे खोटे बोलले तर त्याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा आणि आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।